अहिल्यानगर तालुक्यातील मोंजे निंबळक या ठिकाणी गट क्रमांक 217/1 मध्ये अवैधरित्या गौण खनिज केल्यानं अवैध गौण खनिज प्लॉट नंबर 6 करिता महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 48(7) महाराष्ट्र जमीन महसूल सुधारणा नियम 2017च्या 12 जानेवारी 2018 मधील तरतुदीनंतर पंचनामा करून दंडात्मक कारवाई आणि भारतीय दंड संहिता कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा। त्याचबरोबर पारनेर तालुक्यातील मसने सुलतानपूर या ठिकाणी गट क्रमांक 39 मधील झालेल्या प्लॉटिंगच्या उद्देशाने करण्यात आलेली खरेदी खत समक्ष पंचनामा करून रद्द करण्याबाबत उपोषण 21 ऑक्टोबर 2024 पासून परावृत्त करून ही जाणीवपूर्वक कुठलीही कारवाई उपविभागीय अधिकारी श्रीगोंदा पारनेर भाग अहिल्यानगर यांनी जाणीवपूर्वक न केल्यानं त्यांच्यावर दप्तरी दिरंगाई कायदा 2006 मधील तरतुदी आणि शासन आदेश महानगरपालिका सेवा शिस्त आणि अपील नियम 1979 मधील तरतुदीनुसार तात्काळ कारवाई करून खरेदी खत रद्द होण्याचे आदेश देण्यात आले नाहीत ते लगेच देण्यात यावेत आणि त्याचबरोबर पारनेर तहसील कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगनमत करून अवैध गौण खनिजांच्या दंडांची रक्कम वसुली करण्यात जाणीवपूर्वक दिरंगाई केल्यानं त्यांच्यावर दप्तर दिरंगाई कायदा 2006 मधील तरतुदीनुसार शासन आदेश महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त आणि अपील 1979 मधील तरतुदीप्रमाणे कारवाई करण्यात यावी। 15 दिवसात कारवाई न झाल्यास विभागीय आयुक्त नाशिक कार्यालयासमोर बेमुदत धरण आंदोलन करण्याबाबत इशारा देण्यात आला असून या कारवाईमध्ये विविध मागण्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर यांच्या समोर बेमुदत उपोषण करण्यात आलं। यावेळी उपस्थित अन्याय निवारण सेवा समितीचे अध्यक्ष अरुण रोडे, निवृत्ती कासोटे, राजू पवार, संतोष बर्डे, बाळासाहेब बर्डे, पांडा धरम आणि इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पारनेर तालुक्यातील मौजे मसने सुलतानपूर येथील गट नंबर 39 मध्ये झालेल्या शेती विषयी तो प्लॉट खरेदी झालेला आहे आणि त्याच्यामध्ये तेथील लोकांनी त्याच्यामध्ये 2-2, 3-3 मजली इमारती बांधलेल्या आहेत आणि त्या इमारतीला कुठलीही परवानगी त्यांनी घेतलेली नाही। लेआउटची परवानगी नाही आहे आणि बेकायदेशीररित्या तिथे प्लॉटिंग व्यवसाय त्यांनी केलेला आहे। तर त्याबाबत आम्ही पारनेर तहसील कार्यालयाने दिनांक 23/6/23 मध्ये त्यांना 72 लाख रुपयाची दंडाची रक्कम नोटीस काढली होती, परंतु पारनेर तहसील कार्यालयाने जाणीवपूर्वक त्या प्लॉटिंग धारकाशी आर्थिक संबंध कुठलीही त्याच्याकडून महसूल विभागाला जो महसूल जमा व्हायला पाहिजे तो केलेला नाही आहे। त्याचबरोबर त्यांनी तेथे जे खरेदी खत झालेले आहे ते अवैध आणि बेकायदेशीर आहे, तर ते रद्द करण्यासाठी आम्ही विभागीय अधिकारी श्रीगोंदा पारनेर यांना सुद्धा अनेक वेळा पत्रावर केला। संबंधित जागेचे स्पॉट पंचनामे करून ते खरेदी खत रद्द करण्यात यावं आणि तेथील असणारं अतिक्रमण बेकायदेशीररित्या असल्यामुळे ते काढण्यात यावं। याबाबत आम्ही वारंवार महसूल विभागाला, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, विभागीय आयुक्त कार्यालय असेल आणि उपविभागीय अधिकारी असेल यांना वारंवार पत्रावर केले। यापूर्वी याच जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे उपोषणाला बसलो होतो, तर त्यांनी खाली चौकशीसाठी ते पत्रव्यवहार केला, परंतु आज अखेर त्या तक्रारीबाबत कुठलीही कारवाई या महसूल विभागाने केलेली नाही। त्यामुळं उपविभागीय अधिकारी यांच्यावर जमीन दप्तर दिरंगाई कायद्याअंतर्गत 2006 मधील तरतुदी, शासन आदेश महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील नियम 1979 मधील तरतुदीनुसार त्यांच्यावर दप्तर दिरंगाईची कारवाई करण्यास यावी यासाठी आज उपोषणाला बसलो होतो। त्याचबरोबर अहिल्यानगर तालुक्यातील मौजे निंबळक येथील गट नंबर 217/1 मध्ये अवैधरित्या उत्खनन करून तेथे मुरुम भरलेला आहे। जवळजवळ तो 7 ते 8 हजार ब्रास मुरुम तिथं त्यांनी भरलेला आहे। तर त्याचे मालक संतोष विनयकुमार पाठक व इतर त्यांचे सहकारी असेल त्यांच्या नावे तो प्लॉट आहे, त्याच्यावर अवैधरित्या गौण उत्खनन झालेलं आहे। त्यांना त्या जागेचा स्पॉट पंचनामा करून
महसूल अधिनियमानुसार त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी याबाबत सुद्धा आम्ही जिल्हाधिकारी यांना पत्रावर दिला होता, परंतु कुठलीही कारवाई न झाल्यामुळं आणि हा जो महसूल आहे हा शासनाला जमा होणार आहे, त्याच्यामध्ये आमच्यासारख्याचं कुठलंही हितसंबंध नाही आणि शासनाचेच अधिकारी जाणीवपूर्वक स्वतःच्या आर्थिक हितासाठी जाणीवपूर्वक टाळाटाळ करून हा महसूल जमा करण्यास टाळाटाळ करत आहे आणि आम्हाला उपोषणाचा बसण्याची वेळ येते आणि आमच्या जोपर्यंत तक्रारीवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण सोडणार नाही. धन्यवाद.